नमस्कार. चला, आज आपण एका अशा अद्भुत सफरीवर निघूया जिथे श्रद्धा आणि अहंकार एकमेकांसमोर उभे ठाकतात. आपण श्रीपाद श्री वल्लभांच्या दिव्य लीलांच्या जगात प्रवेश करणार आहोत. एक असं जग जिथे घडणारी प्रत्येक घटना एका गहन आध्यात्मिक सत्याला उलगडते आणि आपल्याला साधनेचा खरा मार्ग दाखवते. कधी विचार केलाय की एकाच तीर्थक्षेत्री जाऊन प्रत्येकाला वेगळा अनुभव काय येतो? याचं उत्तर त्या जागेत नाही, तर त्या आपल्या आतमध्ये आहे. आपला भाव जसा असतो तसाच अनुभव आपल्याला मिळतो. म्हणतात ना, जसा भाव तसा देव. हेच ते सूत्र आहे जे या संपूर्ण कथेचा आत्मा आहे. तर आपली ही गोष्ट सुरू होते शंकर भट्ट नावाच्या एका भक्ताच्या प्रवासाने. ते आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार एका पवित्र यात्रेवर निघाले आहेत आणि या प्रवासात ते सतत श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीलांचं स्मरण करत आहेत, ज्यामुळे त्यांचा हा प्रवास अधिकच मंगलमय होतोय. विचार करा, तीर्थक्षेत्र म्हणजे काय? फक्त जमीन, दगड, विटा? नाही. तीर्थक्षेत्र म्हणजे केवळ दगडमातीशी भूमी नसते, तर ते एक असं चैतन्यमय वातावरण असतं जे पिढ्यानपिढ्यांच्या प्रार्थनांनी आणि साधनेनं भारलेलं असतं. आणि ज्यांची अंतर्दृष्टी शुद्ध आहे, फक्त तेच या पवित्र ऊर्जेला अनुभवू शकतात. आणि मग याच पवित्र वातावरणात प्रवेश होतो दंडी स्वामी नावाच्या एका विद्वान संन्याशांचा. विद्वान तर होते, पण तितकेच अहंकारी. ते आपल्या ज्ञानाच्या गर्वात श्रीपाद प्रभूंची कीर्ती ऐकून त्यांना आव्हान द्यायला आले आहेत. म्हणजे बघा, इथे दोन मार्ग समोरासमोर उभे आहेत. एकीकडे आहे नम्रता, श्रद्धा आणि शरणागतीचा भक्तिमार्ग, तर दुसरीकडे आहे बुद्धीचा अहंकार, शंका आणि आव्हान देण्याचा ज्ञानमार्ग. हा तोच सनातन संघर्ष आहे जो या कथेत आपल्यासमोर नाट्यमयरित्या उभा राहतो. आता गंमत बघा, जगन्नाथपुरीमध्ये जेव्हा श्रीपादांचे काही भक्त दंडी स्वामींना नमस्कार करतात, त्याच क्षणी एक अघटित घडतं. दंडी स्वामींची वाचाच अचानक बंद होते. भक्त मग श्रीपादांना कळवळून प्रार्थना करतात आणि त्यांची वाचा परत येते. पण हा चमत्कार मान्य करण्याऐवजी स्वामींचे शिष्य म्हणतात की हे सगळं क्षुद्र जादूटोणा आहे आणि आमचे गुरु श्रीपादांना नक्की हरवतील. बघा केवढा हा अहंकार. तर आता गोष्ट वळते श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी म्हणजे पीठिकापुरममध्ये. आणि इथे तर खरी लीला घडते. एक अत्यंत गूढ आणि अविश्वसनीय वळण या कथेला मिळतं. जरा डोळ्यासमोर आणा ते दृश्य. दुपारची शांत वेळ आहे. श्रीपाद आपल्या आजोळी औदुंबराच्या झाडाखाली बसून अगदी साधेपणानं दहीभात खात आहेत आणि त्यांच्यासोबत असलेले भक्त मंजूळ आवाजात वेदघोष करत आहेत. किती साधं आणि पवित्र वाटतं ना हे सगळं. पण ह्याच साधेपणात एका महान चमत्काराची बीजं रोवली जात होती. आणि इकडे हे घडत असतानाच तिकडे मैलो दूर असलेल्या कुक्कुटेश्वर मंदिरात एक अकल्पनीय गोष्ट घडत होती. तिथल्या स्वयंभू दत्तमूर्तीच्या मुखाजवळ दही भाताचे कण कुठून तरी प्रकट होऊ लागले. तिथले पुजारी ते कण पुसून पुसून थकले, पण ते पुन्हा पुन्हा प्रकट होत होते. हे दुसरं तिसरं काही नसून श्रीपादांच्या सर्व व्यापकतेचं एक अद्भुत दर्शन होतं. आता दुसरीकडे दंडी स्वामींना वाटलं, चला निघूया इथून. पण ते शक्यच नव्हतं. ते एका विचित्र मायेच्या जाळ्यात अडकले. त्यांना सगळी जमीन अंतहीन वाळवंटासारखी दिसू लागली. ते चालत होते, पण 1 इंचही पुढे सरकत नव्हते. आणि त्याच गोंधळात ज्या दंडावर त्यांना इतका गर्व होता, त्यांच्या अधिकाराचं जे प्रतीक होतं, तो पवित्र दंड त्यांच्या हातातच तुटून त्याचे 2 तुकडे झाले. जणू काही त्यांच्या अहंकाराचेच 2 तुकडे झाले होते. आणि मग येतो तो क्षण जिथे अहंकार आणि दिव्यत्व समोरासमोर येतात. गर्व हरवलेले दंडी स्वामी ज्या दिव्य सत्तेला त्यांनी आव्हान दिलं होतं, आता त्याच सत्तेसमोर पूर्णपणे शक्तिहीन होऊन उभे आहेत. तेव्हा श्रीपाद अगदी शांतपणे पण तितक्याच ठामपणे त्या हतबल स्वामींना म्हणतात, अहो दंडी स्वामी, महान तपस्वी असून सुद्धा इतका गर्व? तुम्ही मूर्तीमध्ये ज्या दत्तप्रभूंची पूजा करता, तेच दत्तस्वरूप जेव्हा भक्तांसाठी मानवी रूपात अवतरतं, तेव्हा तुम्ही त्यांना ओळखू शकत नाही? माहितीये, या देवदूषणामुळे स्वामींना काय शिक्षा मिळणार होती? त्यांना अनेक शतकं पिशाच योनीत भटकावं लागलं असतं, असं त्यांचं कर्म सांगत होतं. पण श्रीपाद, ते तर करुणेचा सागर आहेत. त्यांनी आपल्या दैवी अधिकाराने ती भयंकर शिक्षा रद्द केली आणि स्वामींना त्यांच्या बापांपासून मुक्त केलं. दंडी स्वामींना तर धडा मिळाला. पण ह्या एका घटनेतून श्रीपाद आपल्याला एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर देतात.
ते म्हणजे अध्यात्माचं अंतिम ध्येय म्हणजेच मोक्ष म्हणजे नेमकं काय. मोक्ष म्हणजे काय? मोठमोठे ग्रंथ, क्लिष्ट चर्चा, पण श्रीपाद किती सोप्या शब्दात सांगतात बघा. ते म्हणतात, मोक्ष म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तो आहे मोहक्षय. म्हणजे काय तर आपल्या मनातले सगळे भ्रम, सगळ्या आसक्ती आणि सगळं अज्ञान जेव्हा पूर्णपणे नाहीसं होतं, तेच खरं स्वातंत्र्य, तोच खरा मोक्ष. आणि मग ते आपलं खरं विराट स्वरूप उलगडून सांगतात. ते म्हणतात, मीच या संपूर्ण विश्वनाटकाचा सूत्रधार आहे. प्रत्येक क्षणाला मी अगणित ब्रह्मांडांची निर्मिती करतो, त्यांचं पालन करतो आणि त्यांचा लयही करतो. मी साकारही आहे आणि निराकारही, आणि या दोन्हींच्या पलीकडचं आहे. हे जे मानवी रूप घेतलं आहे ते केवळ भक्तांना मार्ग दाखवण्यासाठी. आता आपण ह्या कथानकाच्या शेवटच्या पण तितक्याच महत्वाच्या लीलेकडे येऊया. ही लीला आपल्याला दाखवते की प्रभूंची कृपा आणि त्यांचं संरक्षण प्रत्येक लहान मोठ्या जीवावर कसं असतं. विचार करा, नरसिंग वर्मा नावाचा एक भक्त शेतात निवांत झोपला आहे. त्याला कल्पनाही नाहीये की त्याच्या भोवती काय संकट घोंगावतंय. 2 विषारी साप आणि मोठ्या लाल मुंग्यांची एक फौज त्याच्या दिशेने येतेय. हे आपल्या आयुष्यातल्या त्या अदृश्य संकटांसारखंच आहे, ज्यांपासनं देव आपल्याला नकळतपणे वाचवत असतो. आणि मग तिथे श्रीपाद प्रकट होतात. आधी ते त्या सापांना आणि मुंग्यांना मारून भक्ताला वाचवतात, पण गोष्ट इथे संपत नाही. खरी लीला तर पुढे आहे. ते आपल्या दिव्य स्पर्शाने त्या दोन्ही सापांना पुन्हा जिवंत करतात आणि मुंग्यांची राणी, जिला संजीवनी शक्ती मिळाली आहे, ती आपल्या संपूर्ण सैन्याला पुन्हा जिवंत देते. म्हणजे बघा, जीवन आणि मृत्यूवर प्रभूंचं कसं पूर्ण नियंत्रण आहे. पण प्रश्न हा आहे की श्रीपादांनी ही एवढी विचित्र लीला केलीच का? त्यामागे एक खूप गहन आध्यात्मिक कारण होतं. नरसिंह वर्माच्या पत्रिकेत काळसर्प योग होता आणि त्याच्या नकारात्मक प्रभावापासून त्याचं रक्षण करण्यासाठी ही संपूर्ण लीला रचली गेली होती. यातून हेच दिसतं की प्रभूंची कृपा आपल्या कर्माच्या गणिताच्याही पलीकडे जाऊन काम करते. आणि ही कथा आपल्याला एका विचारावर सोडून जाते. जर प्रभूंची कृपा एका लहानशा मुंगीचं, एका सापाचं प्राक्तन बदलू शकते, तर मग आपल्या आयुष्यातले जे भ्रम आहेत, जे अहंकार आहेत, त्यांच्या पलीकडे आपण कधी बघणार? आणि बघितल्यावर आपल्याला त्या दिव्य अनुभवाचा स्पर्श कसा होईल? विचार करा.